मी काम करायला लागतं तिला. तुझ्या बापाचा मुर्दा पडला तिचा. भगवान भगवान. हे बघा दादा, मी त्याच्यावरचं सॉरी म्हणतो. प्लीज आम्हाला मल्होत्रा साहेबांना भेटायचं. तुम्ही प्लीज यांना माझ्याबरोबर आत येऊ द्या. नाही नाही, मला कोणालाच आत सोडता येणार नाही. अहो, ही आपल्याच कंपनीच्या बदलापूर फॅक्टरीची माणसं आहेत. आपलेच कामगार बंधू आहेत. मीच आणलंय त्यांना. अच्छा, तुम्ही कोण? कोण म्हणजे मी आदित्य. आदित्य? अहो, हे नाव मी फर्स्ट टाइमच ऐकतोय. आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचा वॉचमॅन तू, आणि आदित्य नाव हे फर्स्ट टाइम ऐकतोस? अहो तसं नाही हो, म्हणजे मी यांना ओळखत नाही. घ्या, कळलं का? आदित्य साहेबाचा प्लॅन कळला? ओ धोत्रे, काय बोलताय? कसला प्लॅन? इतके दिवस आपल्याला सांगितलं की हा कंपनीचा माणूस आहे, आणि इथे साधा वॉचमॅन बी याला ओळखत नाही. म्हणजे हा कंपनीचा नाही, बिल्डरचा माणूस आहे. तिकडे आपल्याला शेंड्या लावून फॅक्टरी बंद पाडली, आणि इथं आपलं घर आणि जमिनी विकतोय. धोत्रे, काही काय बोलतोस रे? अरे आम्ही इथे येऊन गेलोय. आम्ही आदित्य साहेबांना इथं काम करताना बघितलंय. हवं तर भगवानला विचार. अच्छा, म्हणजे उंदराला मांजराची साक्ष इथंच का? बिल्डरच्या प्लॅन मध्ये आदित्य साहेबाबरोबर तुझा तर हात नाही ना? अरे गप्पास, नाही तर थोबाड पडत तुझा. भगवान, अरे हा वॉचमॅन याचं थोबाड का ओळखत नाहीये याचा शोध लावा अगोदर. आदित्य भाऊ, ही काय भानगड आहे? अरे मला तेच कळत नाही. अहो, मी काम करतो इथे, नोकरी करतो, 1 वर्ष झालंय. तुम्हाला आयडी कार्ड दाखवतो. मी रोज सायकलवर नाही येतो, इथंच करतो पार्क सायकल. तुम्ही कधीतरी बघितलं असणार हो मला. 1 मिनिट, मिश्राजी कुठे आहेत वॉचमॅन? ते मला नक्की ओळखतील. मिश्राजी. मिश्रा सुट्टीवर गेलाय. मिश्रा सुट्टीवर आहे, पण मल्होत्रा तर आहे ना? हा, हो आहेत. व्हेरी गुड. एक काम करा, तुम्ही आमच्याबरोबर आज चला. आज यांना मल्होत्रा सरांना भेटून देणं खूप गरजेचं आहे. चला. साहेब जरा एक आलोच. अहो आदित्य कश्यप साहेब, काय करताय तुम्ही हे? एक मिनिट. आता तर मला ओळखत नाही म्हणत होता, आता पूर्ण नावाने हाक मारताय. काय चाललंय का इकडे? बघा, सेटिंग करायला बरोबर बाजूला गेले. आता आपल्याला येऊन सांगतील की आपल्याला आत नाही जाता येणार. लावतो भेट. धोत्रे, अरे गप्प बस. हे बघ, मला खात्री आहे की आदित्य साहेब आपल्याला नक्की आतमध्ये घेऊन जातील आणि न्याय सुद्धा मिळवून देतील. अहो साहेब, का गरीबावर अन्याय करताय? अहो माझी नोकरी जाईल साहेब. मला ना तुम्हाला आत पाठवता येणार नाही. का पण? काय कारण काय? अहो मल्होत्रा साहेबांचीच ऑर्डर आहे. जोपर्यंत ते सांगत नाही ना, तोपर्यंत कोणालाही कंपनीच्या आत घ्यायचं नाही म्हणून. आणि तुम्हाला तर नाहीच नाही. का? असं काय काम चालू आहे? काय चाललंय काय मल्होत्रा सरांचं? आदित्य भाऊ, काय टाइमपास लावला इथं? केव्हापासून आम्ही इथं उभं आहे? भगवान, अरे मी आतच जायचा प्रयत्न करतोय, पण काय? हा, मला तर आता या धोत्रेच्या बोलण्यावर भरोसा वाटतोय. तुझाच तर गेम नाही ना? हे बघ, भगवान लोचा झालाय. मला आतून खबर लागली आपल्याला मुद्दामून थांबवलाय. आत कधी झोल चाललाय. म्हणजे त्या मल्होत्राच्या केबिन मध्ये सॉलिड मीटिंग चालली आहे. कोणालाच वर जाऊन देत नाहीये. कोणतरी मोठा माणूस आलाय म्हणे. कंपनीचा मालक आलाय बहुतेक. आत नक्की काय चाललंय हे समजून घ्यायचं असेल आणि न्याय मिळवायचा असेल तर मला आज जायलाच हवं. त्यासाठी नियम मोडायला लागले तरी चालेल.
मनी मल्होत्रा, टाइम इज मनी. तू जेवढ्या फास्ट पेपर बनवशील ना तेवढ्या लवकर तुझा कमिशन वाढेल आणि जेवढा लेट करशील तेवढा तुझा कमिशन घटेल. एका मिनिटाला 1 लाख रुपये तुझे कमी करणार मल्होत्रा मी. अरे जेडी ऐसा मत कर मेरे भाई. मैं करता हूँ ना, मैं पेपर्स रेडी कर लेता हूँ. थोड़ा पेशेंस तो रख. हाँ मेरे को भाई मत बोला. सख्या भावाचा पण हिशोब केलाय मी बाकायदा आणि पेशन्स तर खूपच ठेवलाय मी मल्होत्रा. तेव्हा फटाफट ती फॅक्टरी आणि ती वस्ती माझ्या नावावर करून टाक. या दोन्ही गोष्टी आपल्या नावावर झाल्या की ताबडतोब आपण त्याचा गेम वाजवणार आणि पुढचा गेम सुरू करणार. पण तू जर का अजून लेट केलं ना टकलू तर पहिला तुझा तबला वाजवणार, नंतर तुझा बँड वाजवणार आणि शेवटी तुझा गेम वाजवणार. लबाड. जेडी तू ऐसी मीठी मीठी बात मत किया कर यार. तो मैं करता हूँ, थोड़ा मुझे वक्त दे दे बस. मैं करता हूँ, सब पेपर्स रेडी करता हूँ. एक 15 मिनिट दे बस. मल्होत्रा, माणूस खाली हात येतो आणि खाली हात जातो, पण जेडी नाही. कारण जेडी माणूस नाही रे, सैतान आहे, सैतान. जो खाली हात येतो पण जाताना काहीतरी लुटून छिनून ओरबाडून घेऊन जातो, तसाच मी घेऊन जाणार मेलेल्या विजय देसाईचा जीव. आदित्य ग्रुप ऑफ कंपनीची पहिली फॅक्टरी आणि जेडीच्या फाटक्यात पाय घालायची, जेडीला उंगली करायची. हाय काय कोणाची हिंमत? कोण करेल काय? आदित्य कश्यप तू? आओ आदित्य कश्यप आओ. अबे ओ 2% के एम्प्लॉई, तुझे मैंने फैक्ट्री की जिम्मेदारी क्या सौंप दी? अपने आप को तो फैक्ट्री का मालिक समझने लगा है. तो ये कंपनी की जो बातें हैं, कॉन्फिडेंशियल बात है, छुप छुप के सुनना वो एक गुनाह होता है, समझा? अब बता, यहां से घर जाएगा पुलिस स्टेशन जाएगा? अरे मल्होत्रा, यांनी एवढी चिकनी बायको केली की याला पोलिसनी जरी पोलीस स्टेशनला बोलवला ना तरी हा अख्खा पोलीस स्टेशन घेऊन घरी जाईल, पण बायकोला सोडणार नाही. अरे हाच काय माझ्या हातात आली ना तर मी पण सोडणार नाही. काय नजाकत आहे रे तिच्यात. ए जेडी, तोंड सांभाळून बोल. बस चुप कर. सर चुप कर, अपनी औकात मत भूल, समझा? मैंने तुझे फैक्ट्री का काम दिया है ना, तो इधर क्या कर रहा है तू? अपने काम से काम रख, चल निकल. मी त्या कामाशीच काम ठेवतोय मल्होत्रा सर, आणि त्या कामाशी इमान सुद्धा. तुमचं काय? हे प्रामाणिकपणा तर कधीच विकून खाल्लाय तुम्ही. आता या गरीब कामगारांच्या तोंडाशी आलेला घासही ओरबाडून खाताय. क्या बकवास कर रहा है तू? मी बकवास करत नाहीये, जे खरं तेच बोलतोय. 4 दिवस सुट्टीवर काय गेलो, चांगली चालत असलेली फॅक्टरी बंद पडली, त्यातल्या कामगारांची घरं गेली, ते रस्त्यावर आले. आणि हे सगळं ज्यांनी केलंय तो माणूस इथं तुमच्या समोर तुमच्याच खुर्चीत बसलाय. लाज नाही वाटत का हो तुम्हाला? माझा आणि कामगारांचा विचार तर सोडाच, पण ज्या कंपनीच्या पैशांवर जगताना त्या कंपनीचा तरी विचार करायचा. या कंपनीचा मालक असो ना तर तुमच्यासारख्या माणसांना धक्के मारत बाहेर काढलं असतं. तोंडाला काळं फासून गाढवावरनं मिरवणूक काढली असती तुमची. तेरी तो मल्होत्रा का रे? कुणी रे? कशाला रे चिडवलं माझ्या आदूला? आदू आदू केवढा चिडला बा आदू. आदू चिडला.
असं नाही करायचं आदू. तू आत्ताच जाऊ लागला की नाही हनीमूनला, थंड थंड मनालीला, रोमांस केला, मजा मारली, बर्फात गुलछर्रे उडवले बायको बरोबर, तरी अंगातली गरमी कमी नाही झाली तुझ्या. मी तुला एक गिफ्ट पाठवलं होतं, तरी तू परत आला. परत आला. हात आहे ना तुझा, हात सांभाळून ठेव. काय आहे, उद्या मोडला तर बायकोला मिठी मारताना वांदे होतील आणि मग जेडीलाच मदतीला यायला लागेल. आणि तो किती पण मान कापलेल्या कोंबडीसारखा फडफडलास ना तरी त्याचा कायच उपयोग होणार नाही. कारण या वस्तीचं आणि या फॅक्टरीचं माझं डील झालेलं आहे. पुन्हा बरोबर, या मल्होत्रा बरोबर नाही, आदित्य बरोबर. आदित्य कोण? आदित्य तू नाही, तुझं आदित्य केचप आहे. माझा डील झालाय त्या कंपनीच्या ओरिजिनल मालका बरोबर, आदित्य विजय देसाई. हाँ, खुद आदित्य देसाई ने फैक्ट्री जेडी के नाम पर करने का डिसाइड कर दिया है. जब मालिक राजी तो क्या करेगा काजी? क्या करेगा तेव्हा. आता बाबा जा ना, ये बाबा, अरे बाबा ये भाऊ, जा ना, जा तू जा. आमच्या कामाची खोटी करू नको, आम्हाला आमचा काम करू दे. अजिबात नाही. मी इथून कुठेही जाणार नाहीये आणि तुम्हाला तुमचं कामही करू देणार नाहीये. मी एम्प्लॉई आहे आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचा. मालकी हक्क नसला ना तरी ही कंपनी माझी आहे आणि माझीच काय, इथं मेहनतीनं काम करणाऱ्या प्रत्येक माणसाची, प्रत्येक कारकुनाची, प्रत्येक कामगाराची आहे. आणि ह्या सगळ्यांना आयुष्यभर जीवापाड जपलेल्या विजय देसाईंची आहे. लक्षात आहे ना? तुमच्यासारख्या घाणेरड्या माणसाचा या कंपनीशी संबंध कधीही नव्हता, आजही नाही आणि ह्याच्या पुढे कधी येऊ देणार नाही आम्ही. मग माझा कंपनीशी काय संबंध आहे ते तुला कळेल हळूहळू. सगळंच आत्ता समजून घ्यायची घाई करू नकोस, कारण अति घाई संकटात येईल. तू साधा नोकर आहेस बेटा, अवकातीत राहा आणि घरी पोच लवकर. कारण जर का मी तुला पोचवायची जिम्मेदारी घेतली ना तर तू घरी नाही, डायरेक्ट ढगात पोचशील. अरे चल जा. मी जाणार नाहीये. नाही जाणार? नाही जाणार. नक्की नाही जाणार? जाणार नाही. या कुत्र्याला कंपाऊंडच्या बाहेर घेऊन जा आणि तरी सुद्धा परत आला तर कुत्र्याकच मारा. त्याचा जीव गेला तरी हरकत नाही, पण हा कुत्रा मला आत्ताच्या आत्ता कंपाऊंडच्या बाहेर पाहिजे, राईट नाव. मल्होत्रा सर, सांगत होतो सरळ जा, ऐकलं नाही. जेडी मेरे दोस्त, मेरे हमदम, ये मैटर को इतना सीरियस मत बना. ये आदमी छोटा है, कंपनी के ट्रस्टीज को इस पे विश्वास है. गलती से उसे कुछ हो गया ना और अपने डील के बारे में ट्रस्टीज को पता चल गया तो समझ लेना मेरा नाम सत्य हो जाना है. अरे मुझे कंपनी से क्या, दुनिया से उठा देंगे वो ट्रस्टीज. काय रे, कोण रे, कोण तुला दुनियेतून उठवणार बाबा? कोण आहेत, कोण हे ट्रस्टीज? चंचल नैन कटार ते उसका रूप बना हथियार, उसके रूप से कत्ल हुए तो चर्चा शुरू हुआ.
आईला सईताई मानला तुला. रम्य घरचा अख्खा नक्षाच बदलला ग तू. मी फक्त पिक्चर मध्ये पंजाब पाहिलेला, पण आज पंजाब मध्ये आल्यासारखं वाटतंय. अरे ये तो बस शुरुआत है, आगे आगे देखो होता है क्या. हे सगळं घरच ना पंजाबच्या रंगांमध्ये रंगून जाणार आहे. बाकी सगळं ठीक आहे ग, पण मामा लोक घरी येऊन हे सगळं बघून गडबडणार नाहीत का? आणि त्यांना तर डाऊट येईलच ना की हे सगळं काय आहे ते. तोच तर प्लॅन आहे. मी सगळ्यांना काय सांगणार की आज आपण घरामध्ये पंजाब फेस्टिवल सेलिब्रेट करतोय म्हणून. पंजाबमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काय काय सिमिलॅरिटीज आहेत ना हे मी त्यांना सांगणार. आणि मग पंजाबच्या कौतुकाचे असे पूल बांधणार ना. आणि मग एकदा का मामा पंजाबच्या प्रेमात पडले की मग त्याच पुलावरनं बंधू मामा आणि गुलप्रीत मावशींचा बॉम्ब टाकणार. धडा. मला तर जाम टेन्शन येते. तुझ्या या धमाक्याने वसंत स्मृतीच्या भिंती गदागदा हलणार आहेत. माय डिअर फिल्टर ब्रदर, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. मलाईदार लस्सीची नशा चढणार आहे सगळ्यांना. सरसोचा साग आणि मक्के दी रोटीच्या स्वादात ना रमून जाणार आहेत सगळे. आणि त्याच वेळेला चान्स बघून मस्त पंजाबी मक्खन चोळेन मी सगळ्यांना. मग सगळेजण बल्ले बल्ले ते शाबा शाबा करत गुलप्रीत मावशींना लगेच ऍक्सेप्ट करते. मानला ताई, तुला मानला. तू सी ग्रेट हो. अरे पण हे सगळं मी एकटी नाही करू शकणार आहे. आदित्यची सोबत हवी आहे मला या सगळ्यात. पण तो कुठे राहिलाय काय माहिती. इतकेदा फोन केले त्याला अजून उचलले नाही. एवढ्या कुठल्या कामात अडकलाय कोण नाही.